ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आर्टिस्ट सौ स्मिता विठ्ठल देशपांडे यांच्या निजरंग या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ वास्तुविशारद संजय पाटील, चित्रकार आणि प्रावशी अकॅडमीच्या सौ शर्वरी लथ, चित्रकार धनंजय गोवर्धने, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर भरत केळकर, आनंद आणि सौ नंदा दीक्षित यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. प्रदर्शनातील चित्रांची संजय पाटील यांनी प्रशंसा केली, परंतु त्यातील मिनिएचर चित्रांबद्दल त्यांनी भरभरून कौतुकोद्गार काढले. कमर्शियल चित्रांपेक्षा ही चित्र वेगळी आहेत, असे पाटील म्हणाले. शर्वरी लथ यांनी प्रत्येक स्त्रीच्या अंगी भरपूर गुण असतात, पण घरातून विशेषतः जोडीदाराची जेव्हा तिला साथ मिळते तेव्हा या प्रदर्शनासारखे कार्य तिच्या हातून घडू शकते. चित्रकारांच्या नजरेतून प्रदर्शनाचा आढावा घेताना त्यांनी कामगार महिलेच्या चेहऱ्यावर ईद भावांचा आवर्जून उल्लेख केला. वॉटर कलर, पोस्टर कलर, ऑइल पेंटिंग, मिक्स मीडिया अशा वैविध्यपूर्ण चित्रांचा समावेश असल्याचेही त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन निजानंद देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन मनाली देशपांडे यांनी केले. कार्यक्रमात सुहास आणि यशवंत जोशी, वसंत खैरनार, सुहास अष्टपुत्रे, हेमंत माधुरी शिंगणे आणि मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शन रविवारपर्यंत सकाळी 11 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते 8 सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केलंय. खरा हिरा असेल माझ्या दडलेला तो आपल्याला आज बघायला मिळाला. गीताचं काम मी पहिल्यांदाच पाहिलं आणि वॉटर कलरमधले तिचे पोर्ट्रेट्स म्हणजे व्हेरी डिफिकल्ट आणि नुसतं वॉटर कलरमधले पोर्ट्रेट्स नाही तर इतरही तिचं काम खूप छान आहे. म्हणजे वेगवेगळ्या मीडियामध्ये केले गेलेले म्हणजे हे मिनिएचर्स तर जबरदस्तच केले. पोर्ट्रेट चांगले आहेत, ॲब्स्ट्रॅक्ट चांगले आहेत. त्यामुळे अशी वर्सटाईल आर्टिस्ट आपल्याकडे आहे ती आणि इतके दिवस ती प्रसिद्धीच्या बाहेर होती पण आता या निमित्ताने छान तिचं काम बघायला मिळतं. ती अशीच पुढे तू काम करत आहे आणि तुला खूप करायला लागतात तेव्हा आणि असं बेसिकली बाहेर सोसायटीसमोर जेव्हा तुम्ही तुमचं काम ठेवता तेव्हा यू आर आस्किंग फॉर पब्लिक ओपिनियन आणि तेव्हा ते धैर्य जे लागतं
टू टेक दॅट पब्लिक ओपिनियन वेदर इट इज गुड बॅड क्रिटिसिझम रेट्रोस्पेक्शन जे काही असेल ना ते जेव्हा येतं तेव्हा मला वाटतं तेव्हा तुम्हाला तुमच्या साथीची एवढी गरज असते आणि आय थिंक दॅट इज इन द फॉर्म ऑफ विठ्ठल दादा सक्सेसफुल लेडी हॅज अ व्हेरी सपोर्टिव्ह हजबंड वायस वर्सा. दुसरं म्हणजे मला जेव्हा यांनी सांगितलं की म्हटलं कोण कोण आहे तिथं सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी माझ्या गुरूंचं नाव घेतलं. संजय पाटील सर यांनी मला 5 वर्ष आर्किटेक्चरमध्ये माझे प्रोफेसर होते आणि मी त्यांच्याकडनं इतके शिकले. नॉट इन टर्म्स व्यवसायाबद्दल शिकणं तर एक वेगळी गोष्ट आहे. मी आय लर्न अ लॉट फ्रॉम हिम इन आर्किटेक्चर ॲज अ स्टुडंट. पण अजूनही सरांच्या सहवासात जेव्हा मी असते देर आर अ लॉट ऑफ थिंग्स टू लर्न फ्रॉम. म्हणजे त्यांचं एक तर काम नेचर, त्यांचं मल्टीटास्किंग, हाऊ मेनी थिंग्स ही कॅन अकम्प्लिश इन अ डे, अशा व्हरायटी ऑफ थिंग्स. आणि लाईक आय सेड टॅलेंट, इमेन्स टॅलेंट. मला माझं वाटतं हे भाग्य आहे की आज ही वॉज द मेन पर्सन टू इनॉग्रेट द सीन अँड आय वॉज विथ. म्हणून थँक्यू तुमच्यामुळे मला आज अपॉर्च्युनिटी मिळाली सरांची. दुसरं म्हणजे आज इथं बरेच मला खूप आनंद झाला नंदाताईंना भेटायला, आनंदजींना भेटायला. दुसरं म्हणजे पिटू अँड पॅट्रिशिया ते UKहून आलेले सरांचे गेस्ट्स आहेत, सुहासताई आहेत, गोविंद सर आहेत. असे असंख्य लोक जे त्या फील्डमध्ये आहेत, जे अतिशय इमेन्सली टॅलेंटेड आहेत, हे लोक मला सगळे भेटले. त्याच्यामुळे तो पण एक वेगळाच आनंद आहे. संपूर्ण फॅमिली आय मेट काहींची, त्याच्यामुळे दॅट इज अ डिफरंट काइंड ऑफ दॅट द फॅमिली इज टुगेदर. त्याच्यानंतर इट्स अ व्हेरी पॉप्युलर आहे. तिच्या हातातली कला मी त्यांच्या घरी बऱ्याच वर्षापासून बघत होतो. आणि ते एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या गवई स्वतःच रियाज करून स्वतःसाठी समाधान आणायचं तसं पूर्वी होतं आत्तापर्यंत. आणि खूप छान आहे की आता दुसऱ्यांनाही त्याचं आनंद मिळणार आहे. खूप खूप शुभेच्छा. ते मला अजिबात माहिती नव्हतं. आणि वॉटर कलर सांगितलं बघा तर ते अवघड आहे, नक्कीच अवघड आहे. पण ते किती सोपं होऊ शकतं किंवा दिसतं ते जाणवतं आहे. तिथली 2 चित्रांविषयी मी बोललो बघाशी. ती जी बाई आहे डोक्यावरती पदर आहे आणि ती साडी आहे, तर त्या साडीचं टेक्स्चर काय आहे, ते कॉटनचं कापड आहे ते जाणवतं तुम्हाला. जड्यात आहे तर ते सोन्याचं नाही आहे, चांदीचं आहे आणि ते पिवळसर पडलंय, असं काळपट पडलंय ते जाणवतं. त्या चेहऱ्यावरचं जे सुरकुते आहेत त्याचा कलर आहे. म्हणजे तुम्ही जे खेड्यातली एखादी बाई बघितली तर रापलेला असतं त्याचा चेहरा, तो रापले पण त्याच्यात आहे आणि ते एक्झॅक्ट आलेले आहे. म्हणजे एखादं चित्र तुम्हाला थांबवायला भाग पाडतं. तुम्ही त्याच्याशी संवाद साधू लागता तेव्हा ते इंद्रिय गोचर होत जातं आणि तुमच्या पंचेंद्रियांना विचलित करतं. भले ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, पण तुम्हाला जर ते त्रास देत असेल तर तीच तर उत्सव आहे. म्हणजे ते डोक्यावरती जी तिने दगड घेतलेली आहे त्याच्याकडे IPS झाले नंतर. हां, पण त्या बाईच्या चेहऱ्यावरचा ॲटिट्यूड, तिचा आत्मविश्वास तो तिथे दिसतो आहे. पण बाकीचे प्रतिकात्मक तुम्ही काही त्याचे संदर्भ लावू शकता की तिच्याकडे आई आहे, मातृत्व आहे आणि ती कठीण परिस्थिती आहे, पण तिची जी ॲटिट्यूड आहे, तिचा आत्मविश्वास आहे, तो तिच्या चेहऱ्यात जाणवतो आणि हे प्लस पॉईंट आहे. हे चित्रकाराचं यश आहे. नमस्कार, मी स्मिता देशपांडे. माझं हे पहिल्यांदाच होत असलेलं एकल प्रदर्शन. याच्यामध्ये मेनली पोर्ट्रेट्स आहेत वॉटर कलरमध्ये केलेली, पण मी इतरही मीडियामध्ये काम केलेलं आहे, जसं की पोस्टर कलर, ॲक्रेलिक कलर, ऑइल पेंट्स वगैरे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मला प्रसिद्ध आर्किटेक्ट संजय पाटील सर मिळाले. त्याचप्रमाणे शर्वरी लत मॅडमही आल्या होत्या. डॉक्टर भरत केळकर, डॉक्टर श्रीराम उपाध्ये, गोवर्धने सर आणि खास पुण्याहून आलेले नंदा व आनंद दीक्षित. आणि सगळ्यांनी हे प्रदर्शन बघावं असं मी सर्वांना अपील करते. कारण माझ्या ह्या चित्र काढताना मला जो आनंद मिळाला तो सर्वांनाही मिळावा यासाठी मी हे मुद्दाम प्रदर्शन भरवलं आहे. थँक्यू. प्रदर्शन 28, 29, 30 म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 4 ते 8 या वेळात सर्वांसाठी खुलं राहील.